आई, अगं आता काय तू जबरदस्ती करणार आहेस का? अगं, मला ना तुझं वागणंच पटत नाही. अगं, आपल्याच माणसांबद्दल असा कसा विचार करू शकतेस तू? हा बघ, किती जरी राग असला ना तरी माणसं आपलीच आहेत ना. आणि हे सगळं करत असताना संपदा आत्याचा तरी विचार करायला पाहिजे होतास तू. आणि आई, मला असं वाटतं ना की संपत काकांच्या अपेक्षा काही चुकीच्या नाही. अगं, तुम्हाला जर मुलगी असती तर तुम्ही तोच विचार केला असता. ते संपत काका करताय. तू प्लीज शांत हो आई, प्लीज. अगं, नोकरी करणाऱ्याला काय लोक मुली देत नाहीत का? देतात ना, होतात ना त्यांची लग्न. पण जगात काय फक्त मानसीच एक मुलगी राहिली आहे का? अगं, होईल माझं लग्न आई, होईल ना. आई, माझं ऐकून घे. अगं आई, तू ऐकूनच घे. आई, बाबा, तुम्ही ठीक आहात ना? प्लीज तुम्ही काही विचार करू नका. मी आता लगेच मानसीला आणि आत्याला फोन करतो आणि त्यांना मी सॉरी बोलतो. प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका बाबा, प्लीज.